एकदम जबरदस्त असा उन्हाळा आहे. एकदम कडकडीत असं ऊन पडतं आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला जेवण जात नाही. नुसतं असे पानेदार पदार्थ आपण खाण्याचं मन करत असतो. तर अशाच आपण जेवणासाठी संध्याकाळचा बेत जर आपल्याला काय करायचं असेल, भाजी भाकरी चपाती नको असेल ना, तर तुम्ही झटपट अशी पाणीपुरी करू शकता. काय करायचं आहे, इथे मी घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे. पुदिना आणि कोथिंबीर समप्रमाणात घ्यायची आहे. 2 मिरच्या घालायच्या आहे. थोडंसं आलं यामध्ये घालायचं आहे आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं तुम्हाला हवा असेल तर यामध्ये लिंबू पिळून घ्या. नाहीतर नंतर आपण यामध्ये आमचूर पावडर घालणारच आहे. त्यानंतर थोडंसं मीठ यामध्ये घाला आणि 2 चमचे साखर घालायचं आहे. बर्फाचं पाणी किंवा बर्फाचे 2-3 आईस यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे जी पुदिन्याची आणि कोथिंबीरची जी आपण चटणी करून घेणार आहे ना, ती काळी पडत नाही. तर इथे मी साखर, मीठ, जिरं आणि बर्फाचे आईस यामध्ये घालून घेतलेले आहे आणि बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे ना वाटून घ्यायची. चटणी इथे बघू शकता अशी वाटून घेतलेली. थोडंसं मी पाणी घातलं होतं. पाणी घालून ही वाटून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यात तुम्हाला ही चटणी काढून घ्यायची आहे. तुम्हाला आता पाणी किती बनवायचं आहे, तिखट पाणी किती बनवायचे त्यानुसार तुम्ही ही चटणी काढून घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला किंवा 1 चमचा पाणी तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्या अंदाजानुसार तुम्हाला इथे पाणीपुरीचा चाट मसाला जो असतो तो घालायचा आहे. थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आणि काळं मीठ आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आवर्जून घालायचं आहे. थोडंसं यामध्ये हिंग घाला तुम्ही. नंतर चिंच गुळाची जर चटणी तुमच्याकडे जो आपण कोळ बनवतो आंबट गोडसाठी ते पाणी चिंचचं यामध्ये थोडंसं घालून घ्या. जिरीपूड यामध्ये भाजलेली जिरीपूड घालून घ्या आणि थंड पाणी आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे. व्यवस्थित पाणी ढवळून घ्या आणि नंतर एक गाळणी घ्या आणि गाळणीने हे पाणी गाळून घ्या. म्हणजे जर मिरचीचा वगैरे पुदिन्याचा कोथिंबीरचा जो चोथा राहिलेला असतो तो इथे असा निघून जातो. म्हणजे खाताना आपल्या दाताखाली येत नाही. इथे मी चिंच, गूळ आणि खजूर थोडंसं भिजत घालायचं. भिजत घातल्याच्या नंतर त्या गाळणीने आपण ज्याने पाणी गाळून घेतले त्या गाळणीने आपल्याला असा कोहळ काढून घ्यायचा आणि नंतर हा चिंच, गूळ आणि खजुराचं हे पाणी जो कोहळ आपण इथे काढून घेतला तो एका पातेल्यात घालायचा. आता यामध्ये आपल्याला आणखी मसाले घालायचे. तर साखर यामध्ये 2-4 चमचे यामध्ये घालून घ्या. गूळ साखर दोन्ही इथे मी वापरलेले. थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. पाणीपुरीचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे. जिरीपूड यामध्ये भाजलेली जिरीपूड घालायची आहे. थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधं मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे. काळी मिरपूड आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे आणि थंड पाणी घालून आपल्याला हे पाणी चांगलं ढवळून घ्यायचे. ढवळून घेतल्याच्या नंतर हे पण तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे गाळून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल. कारण आपण यामध्ये काय कोथिंबीर काही घातलेली नसते. तर हेही पाणी मी इथे गाळून घेतलेले आहे. एकदम साधं सोपी पद्धत आहे. पाणीपुरी बरोबर तुम्ही पाणीपुरी खायची असेल, संध्याकाळचा हलकासा बेत तुम्हाला जर ठरवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही 2 प्रकारची पाणी इथे बनवून घेऊ शकता. आणि स्टफिंगसाठी बटाटा वगैरे तुम्ही उकडून घेऊ शकता. पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या बाजारात विकत भेटतात तुम्ही विकत आणू शकता आणि मस्त रात्रीच्या टायमाला तुम्ही हे एन्जॉय करू शकता.